प्रज्ञापूर तथा अक्कलकोटचे श्रीमंत मालोजी राजे हे मूलतःच अतिशय भक्तिवान होते. त्यांची दत्तप्रभूवर अनन्य साधारण निष्ठा होती. त्यामुळे प्रतिवर्षीच्या गुरुप्रतिपदेला ते गाणगापूरला जात असत. गाणगापूरला गेल्यानंतर तेथे दत्तपादुकांची पूजा अर्चा करीत असत, ब्राह्मण भोजने घालीत असत, दक्षिणाही देत असत. अशा तऱ्हेचा त्यांचा नित्यक्रम दर गुरुप्रतिपदेला सुरू असे. परंतु एके वर्षीच्या गुरुप्रतिपदेला मात्र नरसिंह सरस्वती त्यांच्या स्वप्नात आले व त्यांनी स्वप्नदृष्टांतामध्ये मालोजी राजास सांगितले की अरे नृपा, तुझ्या गावी तथा प्रज्ञापुरी मी आलेलो आहे, तेव्हा तू येथे येण्याची आवश्यकता नाही. तदनंतर भल्या पहाटे मालोजी राजे हे उठून अक्कलकोटाकडे प्रस्थान करते झाले. अक्कलकोटी दाखल झाल्यानंतर ते वटवृक्षाखाली असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेले. दर्शनाला गेले असताना त्यांच्याकडे पाहत श्री स्वामी समर्थांनी स्मितहास्य केले. तदनंतर मालोजी राजे स्वामी समर्थांच्या पुढे नतमस्तक झाले. तेव्हा स्वामी समर्थांनी त्यांना आशीर्वाद दिला. त्यानंतर त्यांनी स्वामी समर्थांकडून त्यांच्या पादुका पूजेसाठी मागून घेतल्या व त्या पादुकांची ते त्यांच्या घरी म्हणजे राजवाड्यामध्ये यथासांग षोडशोपचारे पूजा अर्चा करीत असत. दरवर्षी गाणगापूरला जाण्याऐवजी प्रज्ञापुरी तथा अक्कलकोटीच ते उत्सव करू लागले. त्या उत्सवामध्ये ते दानधर्म, ब्राह्मण भोजने घालीत असत. त्यांना पुढे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जेथे कुठे स्वामी समर्थ असतील तेथे ते जात असत. शिवाय त्यांनी त्यांच्या राज्याच्या खजिन्यातून 150 रुपये दरवर्षीसाठी दिलेले होते. अशा तऱ्हेनं ते जेथे कोठे श्री स्वामी समर्थ असतील त्यांच्या दर्शनास दर गुरुवारी जात असत. त्यांचा हा नित्यक्रम त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत सुरू होता.